नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. ज्या वेळेसला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्ती होते, त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो आणि या शिक्षण सेवक योजनेत ज्या झालेल्या सुधारणा 2026मध्ये ज्या सुधारणा झालेल्या आहेत त्या नक्की कोणत्या आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं. एकंदरीत आपण जर विचार केला तर काही शिक्षकांना कंपल्सरी शिक्षण सेवक करावंच लागतं, परंतु त्यातही काही असे जे शिक्षक आहेत त्यांना वेगवेगळ्या अटीनुसार कोणत्याच प्रकारचं शिक्षण सेवक करावं लागत नाही. ते नक्की काय आहे, काय सुधारणा आहे समजून घेऊया. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिकी शाळा यांचा समावेश आहे, अशा सर्व शाळांना सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेतील काही तरतुदींमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्ष कालावधीसाठी मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात येते. या कालावधीत उमेदवाराची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुज्ञेय वेतन श्रेणी लागू केली जाते. म्हणजेच त्या शिक्षक पदावर तुम्हाला जर पूर्ण पगार जर घ्यायचा असेल किंवा पूर्णतः तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर शिक्षण सेवकाचं रूपांतर शिक्षकामध्ये कसं होतं आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांना 3 वर्षामध्ये, जो आता सध्या 3 वर्षाचा कालावधी आहे, व्यवस्थितपणे त्यांचं वागणूक असणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्यांना त्या ठिकाणी समाधानकारक काम करणं गरजेचं असतं. सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. परंतु याच नियमामध्ये नक्की काय बदल झाला आहे तेच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर इथे तो बदल झालेला आहे, तो आपण समजून घेऊया. मेन मुद्द्याकडे येऊया. शासन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा, ज्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व शैक्षणिक सैनिकी शाळा यांचा समावेश आहे, त्यातील कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षांचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. म्हणजेच ज्यांनी ऑलरेडी एखाद्या समजा 1 ते 5 गटाला काम केलेलं आहे, 3 वर्ष त्याचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला आहे आणि तो नव्याने एखाद्या आस्थापनेमध्ये ज्या वेळेसला नवीन भरतीमध्ये जातो त्याला पुन्हा शिक्षण सेवक करण्याची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्ट वेतन मिळणार आहे. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्याने व्यथित केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. म्हणजेच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर 2022च्या भरतीमध्ये एखादा उमेदवार जर त्या ठिकाणी 2 वर्ष त्याने शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला आहे आणि 2025च्या भरतीमध्ये तो दुसऱ्या ठिकाणी जॉईन झाला आहे, आपल्या स्वजिल्ह्यात झालेला आहे, मग अशा वेळेसला त्याला पुन्हा 3 वर्ष शिक्षण सेवक करावं लागत नाही. त्याची मागची 2 वर्षांची सेवा आणि नव्याने करावी लागणारी 1 वर्षाची सेवा, एवढंच तुम्हाला 3 गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 3 वर्षांचं शिक्षण सेवक करायचं नाही आहे. ज्यांचं ऑलरेडी 3 वर्षांचं झालं आहे त्यांनासुद्धा पुन्हा करण्याची गरज नाही. सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्यांचा शिक्षण सेवा कालावधी चालू आहे आता जे शिक्षक आपले बरेचसे आहेत, जवळपास स्टेट 2चे जवळपास 90% उमेदवारांचा शिक्षण सेवा कालावधी
पूर्ण चालू म्हणजे सध्या पूर्ण झालेलं नाही, चालू आहे, त्यांना इथे फायदा आहे. पुढं त्यांनी दिलं आहे एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतन श्रेणी अनुज्ञेय ठरेल. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सुद्धा कालावधी पूर्ण केला आहे आणि नवीन त्याची नियुक्ती झाली त्यांना सुद्धा पुन्हा शिक्षण सेवा करायची गरज नाही. पहा, डायरेक्ट फुल पगार भेटणार आहे त्यांना. सदर तरतुदीस अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढेही लागू राहतील. म्हणजे इतर गोष्टी तशाच राहतील, फक्त डबल ज्यांचं ऑलरेडी शिक्षण सेवक झालं आहे त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. किंवा 2 वर्षांचा कालावधी झाला, 1च वर्ष शिक्षण सेवक करायचं, 1 वर्षाचा झाला असेल, कदाचित फेज 2 मध्ये एखादा उमेदवार जॉईन झालेला असेल आणि आता पुन्हा या भरतीमध्ये तो कुठेतरी जॉईन होतोय तर त्याला 2च वर्षांचा शिक्षण सेवक करावा लागणार आहे, लक्षात ठेवा. किंवा जे ऑलरेडी पहिल्या फेजला जॉईन झालेत त्यांना 1च वर्षाचा शिक्षण सेवक या ठिकाणी करावा लागेल. ज्याने ऑलरेडी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केला आहे पण नव्याने कुठेतरी जॉईन झाला आहे तो, त्याला पुन्हा करायची गरज नाही. असा या GRचा नवीन GR जो आलेला आहे त्याचा एकंदरीत सरळ अर्थ आहे. आणि ती गोष्ट त्या सर्व शिक्षण सेवकांसाठी किंवा ज्या नवनियुक्त शिक्षकांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. सर्व शिक्षकांसाठी खरं तर हा शिक्षण सेवक कालावधी रद्दच झाला पाहिजे असं माझं मत आहे. काय होतं यावरती नक्कीच आपण पाहणार आहोत. त्या संदर्भातले अपडेट देखील आपल्या चॅनेलवरती येतात. ओके, सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.